नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर या प्रकरणावरचा दुसरा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। त्याकरता प्रॉब्लेमची आखण्याचं मेजरमेंट बघा। रिव्हॅल्युएशन अकाउंट सिंगल कॉलमचा आखायचा आहे 8 ओळींचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलमचा 8 ओळींचा आणि न्यू बॅलन्स शीट ती 20 ओळींची आखायची आहे, डबल कॉलम आणि वर्किंग नोट मध्ये 5 ओळींचे 2 अकाउंट आखलेले आहेत, बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट। या प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीला पहिल्या पार्टनरचं जे नाव आहे ते मी बदललेलं आहे, अमीर आणि समीर असं नाव घेतले आपण। तर अमीर आणि समीर हे धंद्यातले 2 जुने पार्टनर आहेत, त्यांचा ओल्ड रेशो दिला आहे 3:2। बघा आता, आणि प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2017, म्हणजे या तारखेला अगोदरचं वर्ष संपतंय आणि पुढचं वर्ष चालू होईल 1 एप्रिल 2017ला। मग 1 एप्रिल 2017 पासून नवीन पार्टनर परेश जो आहे त्याला आपण धंद्यामध्ये घेतलेला आहे, म्हणून न्यू बॅलन्स शीटला तारीख आली आहे 1 एप्रिल 2017। पुढे बघा आता लायबिलिटी साइड बघा, सन्ड्री क्रेडिटर्सवर कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून डायरेक्ट लायबिलिटी साइडला ठेवले आहेत। बाहेरच्या कॉलमला 10,000। कॅपिटलचे बॅलन्स दिलेत बघा, अमीर 60,000, समीर 40,000। कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमीरच्या कॉलममध्ये 60,000 आणि समीरच्या कॉलममध्ये 40,000। पुढे या प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व दिली आहे। जनरल रिझर्वचा अर्थ होतो राखीव निधी। हा 20,000 दिला आहे। हा राखीव निधी आपल्याला 2 जुन्या पार्टनरच्या नावावर त्यांच्या रेशोमध्ये ट्रान्सफर करायचा आहे। तर आपला जुना रेशो आहे 2 पार्टनरचा 3:2, म्हणून 20,000ला 3 + 2 बरोबर 5 ने भागायचं आहे। 20,000 भागिले 5, तेव्हा 5 चोक 20, म्हणून 4,000 भागा करेल आणि 4,000 गुणिले 3 आणि 4,000 गुणिले 2 असं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय जनरल रिझर्व अमीरच्या कॉलम मध्ये 12,000 आणि समीरच्या कॉलम मध्ये 8,000। ॲसेटला बघा, कॅश ॲट बँक दिला असताना आपल्याला बँक अकाउंट आखलेले आपण वर्किंग नोट मध्ये, म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000। पुढे म्हटले सन्ड्री डेटर्स, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे आणि ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये डी ॲडजस्टमेंट सांगितली आहे, म्हणून डेटर सुरुवातीला ठेवले आहेत ॲसेट साइडला इनरला, आणि डेटरवर 5% RDD सांगितली आहे चार्ज करायला, म्हणून 24,000वर 5% RDD 1200 वजाबाकी बाहेर ठेवली आहे 22,800। आणि RDD म्हणजे लॉस आहे, मग लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला 2 RDD 1,200। पुढे म्हटले लँड अँड बिल्डिंग, याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर 3 मधली ए ॲडजस्टमेंट आहे। लँड अँड बिल्डिंग ॲसेटला लिहायची आपल्याला इनरला 50,000 आणि ॲडजस्टमेंट मध्ये तिची नवीन किंमत दिली आहे 60,000, म्हणून बाहेरच्या कॉलमला 60,000 आणण्यासाठी आपल्याला 50,000 मध्ये 10,000 वाढवून दाखवावे लागणार आहे। मग ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000। पुढे दिले स्टॉकवर पण ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सी नंबर ॲडजस्टमेंट आहे। स्टॉक ॲसेटला लिहायचा आहे इनरला 16,000 आणि नंतरची व्हॅल्यू नवीन व्हॅल्यू दिली आहे 20,000, म्हणून बाहेरच्या कॉलमला 20,000 येण्यासाठी आपल्याला स्टॉक मध्ये 4,000 वाढवायचे आहेत, म्हणून ॲड केले प्लस ॲप्रिसिएशन 4,000, तेव्हा बाहेरच्या कॉलमला दिसणार 20,000। ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक 4,000। पुढे दिले प्लांट अँड मशिनरी, याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये बी नंबर ॲडजस्टमेंट आहे। प्लांट अँड मशिनरी सुरुवातीला
ॲसेटला लिहिली आहे 20,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये किंमत मात्र नवीन दिली आहे 16,000. म्हणून बाहेरच्या कॉलमला 16,000 आणण्यासाठी आपल्याला 4,000ने प्लांट अँड मशिनरी कमी करावी लागेल. म्हणून लेस ठेवलं आहे डेप्रिसिएशन 4,000. तेव्हा बाहेरच्या कॉलमला दिसतील आपल्याला 16,000. मग ॲसेट कमी झाली म्हणून लॉस. म्हणून लॉस असल्यावर रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी 4,000. पुढे दिले फर्निचर अँड फिक्स्चर्स. याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सी नंबर ॲडजस्टमेंट आहे. म्हणून फर्निचर अँड फिक्स्चर सुरुवातीला ॲसेटला ठेवलं आहे इनरला 8,000 आणि ॲडजस्टमेंटला नवीन किंमत दिली आहे 4,000. म्हणून लेस डेप्रिसिएशन दाखवले 4,000. तेव्हा बाहेरच्या कॉलमला दिसतील 4,000. ॲसेट कमी झाल्यावर लॉस. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू फर्निचर अँड फिक्स्चर्स 4,000. त्याच्यानंतर पहिल्या ॲडजस्टमेंटला बघा, ही शॅल पे ₹16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. हा जो नवीन पार्टनर आपण धंद्यामध्ये घेतला आहे परेश, त्यांनी त्याचा रोख रक्कम 16,000 एवढा शेअर गुडविल म्हणून आणलेला आहे. आणि नवीन पार्टनरनी गुडविल जी आणलेली आहे त्याच्या ॲडजस्टमेंटला पुढे म्हटले 50% अमाऊंट ऑफ द गुडविल शॅल बी विड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर. तर आता इथे विड्रॉनचा पर्याय आहे. मी तुम्हाला गुडविलचं एंट्रींचं जे टेबल पाठवलेलं आहे त्या टेबलमधल्या बी ॲडजस्टमेंट जी आहे ती विड्रॉनची आहे. मग विड्रॉनची ॲडजस्टमेंट असल्यानंतर गुडविलच्या बी पर्यायानुसार 3 एंट्री होतात. सुरुवातीची एंट्री नवीन पार्टनरने गुडविल आणल्याची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट 16,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 16,000. आणि आता ही आणलेली गुडविल प्रथम 2 जुन्या पार्टनरच्या नावावर आपल्याला ट्रान्सफर करायची आहे ओल्ड रेशोमध्ये. आपला ओल्ड रेशो आहे 3:2. म्हणून 16,000 भागिले 5 केलेले आहेत. तेव्हा भागाकाराला 3,200 आणि 3,200ला 3नी गुणल्यावर अमीरचा शेअर येईल 9,600 आणि समीरचा शेअर येईल 3,200ला 2नी गुणून 6,400. बी ऑप्शन मधली दुसरी एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू अमीर कॅपिटल आणि टू समीर कॅपिटल. म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू अमीर कॅपिटल अकाउंट 9,600 टू समीर कॅपिटल अकाउंट 6,400 आणि पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अमीरच्या कॉलममध्ये 9,600, समीरच्या कॉलममध्ये 6,400. आणि आता ही जी गुडविल आपण 2 जुन्या पार्टनरच्या नावावर ट्रान्सफर केली आहे, ही ट्रान्सफर केलेली गुडविल त्या पार्टनरनी धंद्यातून विड्रॉन केली आहे. म्हणजे अर्धी कॅश घरी नेल्याचा उल्लेख आहे, कारण 50% विड्रॉन म्हटले. मग अर्धी रक्कम जर पार्टनरनी गुडविलची घरी नेली असेल तर बी पर्यायातली तिसरी एंट्री दिली आहे बघा, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. म्हणून आपले पार्टनर आहेत अमीर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 4,800 हे 9,600च्या अर्धे घेतलेत आणि समीरच्या कॉलममध्ये टू बँक अकाउंट 3,200 हे 6,400च्या अर्धे घेतले आहेत. आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अमीर कॅपिटल 4,800 आणि बाय समीर कॅपिटल 3,200. हा झाला गुडविलचा बी पर्याय. आता दुसऱ्या ॲडजस्टमेंटला असं म्हटलेलं आहे, ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर एक्सचेंज चार्ज शेअर इन फ्युचर प्रॉफिट. हा जो नवीन पार्टनर आहे परेश, त्यांनी धंद्यामध्ये येताना 20,000 एवढी रोख रक्कम भांडवल म्हणून आणली आहे. मग नवीन पार्टनरनी धंद्यामध्ये भांडवल आणलं असेल तर ती एंट्री होते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू
न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे न्यू पार्टनरच्या इथे आपला परेश येईल आता. म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000, कारण तेवढं बँक बॅलन्स आपलं वाढेल आणि परेश इज गिवर. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट परेशच्या कॉलममध्ये 20,000. या प्रॉब्लेममध्ये पहिल्या प्रॉब्लेम सारखे कॅपिटल वगैरे काही ॲडजस्ट करायला सांगितलेलं नाही. हा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे, त्याच्यामुळे लगेच आपल्याला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस काढायचा आहे. रिव्हॅल्युएशनची या प्रॉब्लेममध्ये क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे 14,000, म्हणून ती एकाच लाईनीत दोन्ही साईडला दाखवली आहे 14,000 आणि 14,000तून डेबिट साईडच्या या 3 अमाऊंटची बेरीज करून ती वजा केली आहे, तेव्हा फरक आला आहे 4,800. हा झाला प्रॉफिट. मग प्रॉफिट आपण 2 जुन्या पार्टनरना वाटायचं आहे. आपला ओल्ड रेशो आहे 3:2, म्हणून संपूर्ण प्रॉफिट आहे 4,800. त्याला 3:2 म्हणजे भागिले आपल्याला 5 केलेले आहेत, तेव्हा भागाकाराला 960 आणि 960ला 3 नी गुणायचं आहे आणि ती रक्कम ठेवायची आहे अमीरला आणि 960ला 2 नी गुणून ती रक्कम ठेवायची आहे समीरला. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट अमीर 2,880 आणि समीर 1,920. प्रॉफिट झाल्यावर पार्टनरच्या क्रेडिटला, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अमीरच्या कॉलममध्ये 2,880 आणि समीरच्या कॉलममध्ये 1,920. आणि आता कॅपिटल अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. तिन्ही पार्टनरची क्रेडिट साईडच्या बेरीज केली आहे आणि ती बेरीज त्यांच्या डेबिट साईडला नोंदवली आहे आणि बेरजेतून ह्या डेबिट साईडच्या 2 अमाऊंट वजा केल्यावर अमीरच्या कॉलममध्ये फरक आला आहे 79,680. समीरच्या डेबिट साईडला फरक आला आहे 53,120 आणि परेशचे आले आहेत 20,000. हे 3 पार्टनरचे क्लोजिंग कॅपिटल आहेत, म्हणून त्याला लिहिलं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि तिन्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरला क्रमाने लिहिले आहेत आणि या 3 अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये ठेवली आहे 1,52,800. आणि आता वर्किंग नोटमध्ये जो आपण बँक अकाउंट ओपन केला आहे त्याचा आपल्याला बॅलन्सिंग करावं लागेल. बँक अकाउंटची डेबिट साईडची बेरीज झाली 48,000, तीच आपण दोन्ही साईडला नोंदवली आहे आणि 48,000तून ह्या क्रेडिटच्या 2 अमाऊंट वजा केल्यानंतर जो फरक आला आहे 40,000 ते बँकेचं क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हे बँक बॅलन्स आपल्याला ॲसेटला दाखवायचं आहे, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँक डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला दाखवले आहेत 40,000 आणि आपल्या न्यू बॅलन्स शीटची टोटल आली आहे 1,62,800. या प्रॉब्लेममध्ये तसं विशेष काही जास्त ॲडजस्टमेंट नव्हत्या. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही केव्हाही मला कॉल करून विचारू शकता.